तर नमस्कार. आज मी तुम्हाला इयत्ता आजचा आपल्याला एक ऑनलाईन क्लास जो आहे तो आहे इयत्ता दुसरीचा आहे. त्याच्यामध्ये आजचा जो विषय आहे आपला तो आहे बुद्धिमत्ता. मग बुद्धिमत्ता या विषयावर आपला घटक जो आहे तो आहे 1 नंबर आकलन. त्याच्यामध्ये 1.1 आपण आज पहिला घेणार आहोत तो सूचना पालन. कोणता आहे सूचना पालन? तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सूचना पालन मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण कसे सोडवायचे आज मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. तत्पूर्वी आता तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सगळे आपल्याला आय मिनर या परीक्षेला बसलेला आहात. आपली अकॅडमी ध्येय अकॅडमीच्या आय मिनर एक्झामला तुम्ही बसलेला आहात. त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय आहे. बुद्धिमत्तेसाठी आपल्याला किती गुण असणार आहेत? तर बुद्धिमत्तेला आपल्याला ह्याच्यामध्ये 30 गुणांचं बुद्धिमत्तेचं आहे. म्हणजे 30 प्रश्न असतात, 60 गुण असतात. म्हणजे 30 प्रश्न आणि 60 गुण असतात. एका प्रश्नाला आपल्याला 2 मार्क आहेत. आपण इयत्ता पहिलीला जो सिलेबस बघितला त्याच्यापेक्षा आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे, याच्यामध्ये आता कव्हर करायची आहे इयत्ता दुसरीमध्ये. ह्याच्यामध्ये थोडेसे कंटेंट वेगळे असतील, टॉपिक वेगळे असतील, ते आपण आज काय करूया इथं शिकून घेऊया. आता सूचना पाल्यांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पडतात पहिल्यांदा मी तुम्हाला काय करणार आहे त्याची माहिती देणार आहे. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, डावीकडून व उजवीकडून येणारे शब्दांची आपल्याला ओळख करून घ्यायची असते. जे आपण पहिलीला सुद्धा करून घेतली होती तशा पद्धतीने आपण दुसरीला सुद्धा काय करायची आहे, ही ओळख आपण आज शिकून घ्यायची आहे, करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय असतात, शब्दांची जी खेळी असते, म्हणजे शब्द काय झालेलं उलट सुलट लिहिलेले असतात. ते शब्द क्रमाने लिहिल्यानंतर कोणता शब्द तयार होतो त्याचा पर्याय क्रमांक सुद्धा आपल्याला लिहायला लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे त्याचे आहे की एखादा शब्द जर आपल्याला दिला, उदाहरणार्थ आई या शब्दाचा ई आ असा जर शब्द उलट सुलट दिला तर ह्याचा सरळ शब्द तयार करायचा आहे आणि या शब्दांपासून तयार होणारा शब्द व तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायातून ओळखायचा असतो. म्हणजे आता आपल्याला काय वाटत असेल की आपल्याला पहिली सारखे प्रश्न आता इथं नसणार आहेत. आपल्याला जे प्रश्न असणार आहेत ते कसे असणार आहेत, थोडेसे डिफरंट असणार आहेत, थोडासा त्याच्या पुढचा भाग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय करावं लागेल, अभ्यास हा छान पद्धतीनं करावा लागेल. पुढची गोष्ट जी आपल्याला वह्या घालायच्या आहेत, आपण काय करूयात, आपल्याला काही महत्वाचे पॉइंट्स हे आपल्याला नोट डाऊन करावे लागतात. त्यासाठी आपण काय करायचं, याच्यामध्ये मराठीला एक सेपरेट 200 पानी लहान वही घातलात तरी चालेल. इंग्लिश साठी एक घालायची आहे, गणित साठी आणि बुद्धिमत्तेसाठी या 4 विषयांसाठी काय करू शकता तुम्ही, आपल्याला आय विनर स्पर्धा परीक्षेच्या 4 सेपरेट नोटबुक घालायचे. तर 4 सेपरेट नोटबुक का घालायचे आहेत, तर आपल्याला प्रत्येक आठवड्याला आपल्याला इयत्ता दुसरीचे 2 लेक्चर होणार आहेत. पहिला आपल्या टाइम टेबल प्रमाणे मराठी, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता असे आपले लेक्चर असतात. त्या पद्धतीने काय करू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये स्वाध्याय सोडवायचे आहेत. जे आपल्याला बुक मध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीचे आपण स्वाध्याय आपण काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. आणि तसे तुम्ही काय करू शकता, ते स्वाध्याय सोडवून ते तुम्ही वहीमध्ये त्याचं काय करू शकता, कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणजे गणित असू दे, मराठी असू दे, पर्याय सुद्धा त्याचे लिहायचे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला 4 नोटबुक ह्या कंपल्सरी घालायच्या आहेत. आता जो आपला पहिला आकलन जो आहे सूचना पालन, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला मी काय करणार आहे, आता इथं मुळाक्षरे लिहिणार आहे. बघा, काही मुळाक्षर लिहिणार, अ ब क ड ई ई, हे थोडे मुळाक्षर मी इथं लिहिलेले आहेत. तर आपल्याला काय करावं लागतं की डावीकडून आणि उजवीकडून हे पहिल्यांदा आपण शिकून घेऊयात. कारण सूचना पालन मध्ये अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न पडू शकतात की डावीकडून काय आहे, अ ब क ड ई. आता ही जी सुरुवात आहे ही आहे डावीकडून, ही जी सुरुवात आहे ती आहे डावीकडून आणि इकडून जी उलटी सुरुवात होते ती असते उजवीकडून. ती सुरुवात होती ती उजवीकडून सुरुवात होते. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून हे आपल्याला काय आहे, त्याच्यामध्ये ह्या अक्षर आपण काय केलेली आहेत, घेतलेली आहेत. तर मुलांना तुम्हाला काय करायचं, तर आपल्याला जर विचारलं की दिलेल्या अक्षरमालेत
डावीकडून चौथी संख्या कोणती? त्यावेळी आपल्याला माहिती तर लिहून देत नाहीत की डावीकडून आणि उजवीकडून. यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की डावीकडून म्हणजे आपण असं बसलेला असतो, आपला हा उजवा हात असतो आणि हा डावा असतो. म्हणजे आपल्या डावा हाताकडून आपण काय करायचं आहे की आपण त्याची अंकमालिका तयार करायची डावीकडून. मग डावीकडून चौथी जी आहे ती आहे अ ब क ड. डावीकडून आपल्याला चौथा काय सांगितलेला आहे त्यांनी की डावीकडून चौथे अक्षर कोणते. मग डावीकडून जर चौथे अक्षर कोणते आहे बघा, 1 2 3 आणि 4. डावीकडून चौथे अक्षर कोणते आहे? ड आहे चौथा अक्षर. मग त्याच्यानंतर उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? आता जर उजवीकडून आपल्याला तिसरे अक्षर म्हटले तर आपल्याला उजवीकडून काउंट करायचं आहे. उजवी बाजूने पुढून चालू होते. मग बघा 1 2 आणि 3. आलं लक्षात? 1 2 आणि 3 म्हणजे उजवीकडून आपल्याला कोणती आहे? उजवीकडून ड ही तिसरी आहे आणि डावीकडून ड ही चौथी आहे. म्हणजे उजवीकडून आपल्या उजव्या हाताकडून आणि आपल्या डाव्या हाताकडून आपल्याला काय करायचं असतं, अक्षरमालेतील आपल्याला अक्षरे ही किंवा अंकमालेतील अंक हे आपल्याला ओळखायचे असतात. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघा, ह्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न कसे पडणार आहेत ते आज आपण बघूया तिथं. आपल्या IMINOSच्या मार्गदर्शिकेमध्ये काय दिलेलं आहे? प्रश्न दिलेले आहेत. आता इथे प्रश्न मी देणार आहे बघा. का ग न म हे 4 शब्द दिलेले आहेत, पण ते काय झालेले आहेत? विस्कळीत झालेले आहेत. ते आपल्याला काय करायचं आहे? या शब्दापासून एक शब्द तयार करायचा आहे आणि शब्दापासून शब्द तयार केल्यानंतर येणाऱ्या दुसरं अक्षर कोणतं? नवीन शब्द तयार करा, अर्थपूर्ण. नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तयार करा व तयार झालेल्या अक्षरातील दुसरा शब्द कोणता? हो, आता याच्यामध्ये पर्याय बघा. पर्याय हे म, दुसरा पर्याय आहे न, तिसरा पर्याय आहे र आणि चौथा आहे स्का. काय म्हटलेलं आहे? नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करावं. तयार केलेल्या शब्दातील दुसरा शब्द आपण काय करायचा आहे? ओळखायचा आहे. पहिल्यांदा आपण काय करूया? ह्याच्यापासून एक नवीन शब्द तयार करूया. ओके, आता बघा, न आहे, स्का आहे, र आहे. काय बऱ्याच मुलांना पटकन काय होतं, माहिती होतं की आपल्याला काय करावं लागेल, कोणता शब्द तयार होऊ शकतो याचा थोडाफार आपल्याला काय येणार आहे? अंदाज येणार आहे. अंदाज येणार आहे. बघा आता, नमस्कार हा माझा शब्द इथं आपला तयार झालेला आहे. नमस्कार. नमस्कार हा आपला काय झालेला आहे? शब्द, नवीन शब्द हा तयार झालेला आहे. तर आपल्याला काय करायचंय? नमस्कार हा शब्द जो तयार झाला त्याच्यातील आपल्याला काय करायचं आहे? दुसरा शब्द कोणता? बघा, नमस्कार शब्द मी लिहिलाय, त्याच्यामध्ये नमस्कार या शब्द तयार झालेला आहे, त्याच्यातील दुसरा शब्द आहे म. त्याच्यातील दुसरा शब्द कोणता आहे? म हा शब्द आहे आणि तो शब्द आपल्याला काय करायचा आहे? किती नंबरच्या पर्यायाला आहे? बघा, म 1 नंबरला आहे. मग आपल्याला काय करतात उत्तर पत्रिकेमध्ये? 1 2 3 4 हे 4 पर्याय देतात. ह्याच्यामध्ये आपण काय करायचं असतं? त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? 1 नंबरच्या पर्यायाला आपल्याला व्यवस्थित हा गोल करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आपण काय करायचं आहे याच्यामध्ये की एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि अर्थ केलेल्या अर्थपूर्ण शब्दाचा आपण काय करायचं आहे की दुसरा शब्द आपल्याला शोधून तो आपल्याला पर्यायामध्ये गोल करायचा आहे. आलं लक्षात? तर कुठला शब्द तयार झाला? म हा नमस्कार हा शब्द तयार झाला आणि त्याच्यातील दुसरा अक्षर आहे म. नमस्कार हा शब्द आपल्याला इथं तयार झालेला आहे. ओके, आता नेक्स्ट बघा,
पुढचा आपल्याला पर्याय आहे त हा यपा. त हा यपा या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा, एक नंबर आहे यपाहात. दुसरा आहे पायत हा पर्याय आहे ऑप्शन. तिसरा ऑप्शन आहे हात पाय. आणि चौथा आहे पाय हात. बघा, तर त हा य पाया शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि तो आपण पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे, शोधायचा आहे. चला तर मग बघूया कोण कोण शोधतंय. तुम्ही यात मनातल्या मनात हा शब्द तयार करू शकताय. याच्यामधले बघितले तर दोन अर्थपूर्ण शब्द असले तरी यमक व्यवस्थित जुळणारा शब्द आपल्याला बघायचा आहे. 1 मिनिट वेळ देणार आहे मी सगळ्यांसाठी. तर बघा, यपाहात हा अर्थपूर्ण शब्द नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन कट होतो. त्याच्यानंतर पाय त हा पण आहे. पाय हा होतो पण त हा होतो का, नाही होत. हात पाय, हात पाय हा शब्द काय आहे, त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बरोबर तयार होतो. त्याच्यानंतर पाय हात, पाय हात हा शब्द कस तयार होतो का, पाय हात हा शब्द तयार होत नाही, कारण की हा जोड शब्द नाहीये. हा काय आहे, जोड शब्द नाहीये. त्यामुळं हात पाय हा जोड शब्द आहे. त्यामुळे हात पाय हा आपला काय होतो, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि लक्षात, आता याच्यानंतर नेक्स्ट रदा रोदा हा एक प्रश्न आहे. ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अर्थपूर्ण शब्द करणे, अर्थपूर्ण शब्द तयार करणे लिहूयात आपण. अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर आता काय करूया, इथं ऑप्शन लिहिणार आहे मी पर्याय. आता ह्याच्यामध्ये पर्याय बघा काय काय तयार होतात. रदा रोदा, दारो रदा, रारोदा. चौथा ऑप्शन आहे दारोदार. बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द दिलेल्या शब्दांपासून तयार करायचा आहे. आता इथं बघा, आता ह्याच्यामध्ये एक नवीन ट्रिक तुम्हाला मी सांगायची आहे. ज्यावेळी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगतात तेव्हा एक ट्रिक आपण वापरायची असते. तर ती कोणती ट्रिक आहे, तर आपल्याला काय करायचं, पर्यायातला अर्थपूर्ण शब्द शोधायचा. ह्याच्यापासून आपण तयार करत बसण्यात आपल्याला खूप वेळ जातो. म्हणून आपण काय करायचंय, पर्यायातील अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तो शब्द साईडला लिहून ठेवायचा. आता बघा, रदा रोदा, दारो रदा, दादोदा, दारोदार. तर दारो दार हा शब्द पर्यायातील अर्थपूर्ण आहे. मग ही 4 अक्षरे याच्यामध्ये आहेत का ते शोधायचं.
दा आहे, रो आहे, परत दा आहे, परत र आहे. म्हणजे ही सुद्धा चारी अक्षरक आहेत, याच्यामध्ये आहेत. त्यामुळं हा अर्थपूर्ण दारोदार हा बरोबर तयार होतो. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, दारोदार हा शब्द बरोबर मॅच होतो. मग आपण पर्यायातील शब्द बघूया. रदा, रोदा, दारो, जदा, रादोदा हे कुठलेही शब्द ह्याच्यामध्ये तयार होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे, दारोदार हा शब्द काय होतो, हा अर्थपूर्ण शब्द तिथं काय होतो, तयार होतो. आलं लक्षात? म्हणून ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 ला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. कारण की आपल्याला 1ली ते 8वीच्या सगळ्या परीक्षांना उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे गोल करायचे आहेत. आलं लक्षात? तर हे प्रश्न आपण कसे सोडवायचे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, पर्यायानुसार तुम्ही काय करू शकता, अर्थपूर्ण शब्द शोधायचे. म्हणजे आपल्याला काय होतं, आपल्याला जास्त काय होत नाही, आपल्याला वेळ वाचतो आणि आपल्याला ही ट्रिक वापरता येते. ज्यावेळी एखादा अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगतात त्यावेळी पर्यायी मधील अर्थपूर्ण अगोदर शब्द शोधायचा. तो शब्द शोधलेला असेल तर त्यातले जे शब्द असतात ते दिलेल्या शब्दामध्ये प्रश्नार्थक जो प्रश्न दिलेला आहे की त्याच्यामध्ये तो शब्द आहे का ते आपण बघायचं आणि मग आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये हा अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. ओके, नेक्स्ट. त्यापासून आपला कुठला तयार झाला, दारोदार हा शब्द तयार झाला. आता बघा, राडो या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. किंवा आता इथे शॉर्ट मध्ये कोणता असं लिहिलेलं आहे, शॉर्ट मध्ये कोणता असं लिहिलेलं आहे बघा, त्याचं पर्याय देऊयात आपण. तर बघा, लाडो या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. बघा, लाडो या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो, तर पहिल्यांदा शब्द कोणता तयार होतो बघा. आता काय दोनच शब्द आहेत त्यामुळे आपण डोळा हा शब्द तयार होतो. मग या डोळा शब्द तयार झालेला आहे त्याचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तुम्ही निवडा बघू. दिलेल्या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार करून आपल्याला काय करायचं आहे, त्याचा परत आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर डोळाचा आपल्याला समानार्थी शब्द कोणकोणते येतात, डोळा, नयन, अक्ष, चक्षु. ओके, मग डोळाचा माता येतो का समानार्थी शब्द, नाही. माताचा आई, जन्मदात्री, जन्मदा. ओके, हे आईचे येतात. माय, माऊली हे आईचे किंवा माता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आई, माता, माय, माऊली, जननी, जन्मदात्री हे आईचे होतात. बहीण, त्याच्यानंतर सहान, सहान म्हणजे लहान. ओके, तर बघा आपल्याला काय करायचं असतो, आता बहीण म्हटलं तर भ्रांती असं आपण म्हणतो. मग डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे डोळा, नयन, अक्ष, चक्षु. मग याच्यामधले आपल्याला काय करायचं आहे,
ह्याच्यामधले आपल्याला काय करायचे, समानार्थी शब्द कोणता आहे, चक्षु आहे. आणि तो तुम्ही काय करू शकता, आता हा चक्षु हा आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, याच्यामध्ये शब्द अर्थपूर्ण कोणता तयार झालेला आहे, चक्षु हा तयार झालेला आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, पर्यायामध्ये लिहायचा आहे. बघा आता पर्याय क्रमांक 1 ला आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये गोल करायचं आहे. नेक्स्ट परत अहमदनगर या शब्दामध्ये कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे. कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे. 1 नंबर आहे मग, 2 आहे मदन, 3 आहे नर आणि 4 आहे मगर. बघा अहमदनगर या अक्षरामध्ये किंवा या शब्दामध्ये कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओळखू शकतो आपण अहमदनगर यामध्ये कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे. 1-2 मिनिटं वेळ देऊयात आपण, कारण की आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे की कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे. बघा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला पर्यायातून जावे लागतात. पर्यायामध्ये आपल्या प्राण्याचे नाव आहे. मग हे वाचन स्किल जे आहे, रीडिंग स्किल हे महत्वाचं आहे. प्रश्न जर नीट वाचला की काय विचारलेला आहे प्रश्न, की कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे, कोणत्या प्राण्याचे नाव लपले आहे. मग पहिल्यांदा ऑप्शन मध्ये कोणता प्राणी दिलाय का हे आपण शोधायचं. मग बघा नग हा कोणता प्राणी, नाग आहे पण नग आहे का, नाहीये, म्हणजे हा ऑप्शन आपला कट होतो. मदन, मदन हे काय आहे, मुलग्याचं नाव आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपल्याला इथं कट होणार. नर म्हणजे काय होतो, माणूस, हा सुद्धा नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कट होणार. आणि मगर, मगर हे काय आहे, प्राण्याचं नाव आहे, त्यामुळे काय होऊ शकतो याच्यामध्ये, मगर हे प्राणी आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ला काय होऊ शकतो, आपण गोल करू शकतो. आपण ऑप्शन नंबर 4 ला काय करू शकतो, गोल करू शकतो. म्हणजे मगर हे प्राण्याचे नाव काय झालेले आहे, ह्याच्यामध्ये लपलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला काय आहे, बरोबर ऑप्शन आहे. आता नेक्स्ट र बा ल टी या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. अर्थपूर्ण शब्द बनवा व शब्दातील दुसरे अक्षर कोणते. दुसरे अक्षर कोणते. आता बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर आपल्याला थोडस डोक्याला चालना देणारे प्रश्न असणार आहेत. बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, थोडीशी बुद्धीला चालना मिळणारे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द स्वतः तुम्ही बनवायचा आहे आणि त्याच्यातला येणारा शब्दातील दुसरा शब्द किंवा दुसरे अक्षर कोणते हे सांगायचं आहे. बघा आता तुम्ही स्वतः हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे.
बघा, र बा ल भा ती, तर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? बाल भारती हा शब्द तयार होतो. आलं लक्षात? मग हा शब्द तयार झाला तर या शब्दातील कोणते दुसरे अक्षर आलेलं आहे? ल आलेलं आहे. या शब्दातील दुसरे कोणते अक्षर आलेलं आहे? ल आलेलं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आता ल किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे? 3 नंबरला. मग आपल्याला ज्या उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायामध्ये 3 ला आपण व्यवस्थित हा गोल असा करायचा आहे, रंगवायचा आहे. आलं का लक्षात सगळ्यांच्या? र बाल भाती यापासून बाल भारती, बाल भार आणि ती असा आपला शब्द तयार झालेला आहे. आणि त्यापासून आपण काय करू शकतो, त्यातला शब्द कोणता दुसरा आहे तर ल आहे, तो आपण तयार केलेला आहे. आता नेक्स्ट बघा प्रश्न. रंज म यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा, मनोरंजन, मनोरंजन, रंजन म्हणून. बघा, रंज मनोन या शब्दापासून अर्थपूर्ण आपण शब्द तयार करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्यातला पर्यायातला शब्द शोधायचा आहे. तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपण काय करायचे आहेत, पर्यायातून शोधायचे आहेत. पर्यायातून तुम्ही शोधू शकता, कोणताही येऊ शकतो अर्थपूर्ण शब्द. बघा, पर्यायातून जाऊयात आपण. पर्यायामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द कोणता आहे? बघा, मनोरंजन, रन्नजळ. बरीच मुलं गडबडीत कसं वाचतात, हे मनोरंजन आहे, 1 नंबरला गोल करतात. पण हे मनोरंजन लिहिलेलं आहे का? मनोरंज, नंतर मनोजरन्न, मनोरंजन, रंज मनो, हे म्हणजे न असा हा वेगवेगळा शब्द आहे. पण यातला बरोबर कोणता आहे? ऑप्शन नंबर 3 चा बरोबर आहे. 1 2 3 4. ऑप्शन नंबर 3 मध्ये मनोरंजन हा व्यवस्थित शब्द लिहिलेला आहे. त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 3 ला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. आलं लक्षात? मनोरंजन हा व्यवस्थित शब्द वाचतात. त्याच्यामध्ये मुलं चुका काय करतात, मनोरंजन तर न जे आहे, म्हणजे याच्यात सुद्धा थोडक्या एका शब्दामध्ये सुद्धा तुमचा गोंधळ उडू शकतो. बरीच मुलं न वाचता मनोरंजन, न ज, आपल्याला गडबडीत काय दिसतं, ते मनोरंजन दिसतं. म्हणजे येत असताना सुद्धा आपले प्रश्न कशा प्रकारे आपले चुकू शकतात, हे याचं आपलं आता हे उदाहरण अतिशय सुंदर आहे बघा.
लक्षात. आता नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न आहे, न च वा हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो? हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो? हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यामध्ये पर्याय आहेत बघा. च वा न, वाचन, न च वा, तो आहे वाच. या तिन्ही शब्दांचा वापर करून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. की न च वा हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता च वा न, वाचन, न च वा आणि वाच हे शब्द आपल्याला काय आहेत इथं दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा उलट क्रमाने लिहायचा आहे बघा. वा च न आपला शब्द कोणता तयार झाला? वाचन. वाचन हा शब्द तयार झाला. मग ह्याचा पर्याय किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. म्हणून आपण इथं ऑप्शन नंबर मध्ये 1 2 3 4 2 नंबरला आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये गोल करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय होतो, बरोबर हा वाचन हा शब्द काय होतो तयार होतो. आता नेक्स्ट बघा. अहमदनगर. अहमदनगर या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? म द न ग. बघा, अहमदनगर या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते आपल्याला शोधायचे आहे. बघा, तुम्हाला पहिल्यांदा मी उजवी व डावी काय केली होती, दिशा दाखवली होती. इकडून होते ती उजवीकडून दिशा होते, इकडून होते ती डावीकडून दिशा होते, सॉरी इकडून होते ती डावीकडून होते आणि इकडून होते ती उजवीकडून येते. म्हणजे आपल्या उजवा जो हात असतो लिहिताना आपल्या उजव्या हाताकडची दिशा ही उजवी असते आणि डाव्याकडची दिशा ही डावी असते. मग इकडून डावी असते, मग उजवीकडून विचारलेला आहे म्हणजे इकडून उलट्या बाजूने. उजवीकडून तिसरे अक्षर र न ग, र ग न. न हे उजवीकडून तिसरं अक्षर आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, न ला गोल करू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ला आहे. बरीच मुलं काय करतात, पहिल्यापासून घेतात. मग डावीकडून सुद्धा तिसरं अक्षर म आहे, मग म ला बरीच मुलं गोल करतात. तर इथं म ला गोल करायचं नाहीये, कारण की म हे डावीकडून तिसरं आहे आणि न हे उजवीकडून तिसरं आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, उजवीकडून तिसऱ्या अक्षराला आपण काय करायचं इथं गोल करायचा आहे.
आणि आपण त्याच्यामध्ये बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. आता ह्याच्यामध्येच आपण थोडीशी काय करूया, बदल करूया. डावीकडून चौथे अक्षर घेऊया. तर या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते आहे हे आपण शोधायचं आहे. आता डावी बाजू कोणती मी सांगितलेली आहे, जी सुरुवातीपासून असते ती डावी बाजू असते. मग डावीकडून चौथे अक्षर कोणते आहे बघा, ही डावी बाजू. अजून एकदा लिहून घेऊया. इथं परीक्षेमध्ये लिहून देत नाहीत. इंग्रजी अक्षरमालेसाठी हे खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे मराठीमध्ये डावीकडून उजवीकडे येतं त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा येतं. इकडं आहे डावीकडून, तिकडं आहे उजवीकडून. मग डावीकडून तिसरे अक्षर कोणते येणार आहे, चौथे अक्षर 1 2 3 आणि 4. डावीकडून चौथे अक्षर याच्यामध्ये कोणते आलेले आहे, द आलेले आहे बघा. म्हणजे इकडून इकडून डावीकडून चौथे अक्षर द आहे आणि इकडून उजवीकडून तिसरे अक्षर न आलेलं आहे आपलं. लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे आपल्याला जर डावी आणि उजवी बाजू जर आपल्या व्यवस्थित लक्षात आली तर आपण काय करू शकतो, याच्यामध्ये कोणतेही आपल्याला चुका होणार नाही. म्हणजे सगळ्यात पहिला काय करायचं आहे, इंग्रजी अक्षरमालेमध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा डावी बाजू आणि मग उजवी बाजू काय करायचं आहे, डावी बाजू कोणती आणि मग उजवी बाजू कोणती हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तरच आपल्याला याच्यामधला एकही मार्क जाणार नाही आणि आपल्याला पुरेपूर एक सुद्धा मार्क न घालवता आपण काय करायचे, अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे. आलं लक्षात. आता आपल्याला आज आपण काय केलं, इयत्ता पहिलीचा बुद्धिमत्तेचं आकलन मध्ये सूचना पालन, म्हणजे ज्या आपल्याला सूचना दिलेल्या असतात ते सूचना पालन करून प्रश्न कसे सोडवायचे हे आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर दिलेल्या घटकावर तुम्ही काय करायचंय, आता आपला सूचना पालन एक घटक आहे, त्याच्यावर एकूण आपल्याला अतिशय चांगले मार्गदर्शिका आहे, त्याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. तर तुम्ही काय करायचा अभ्यास, तर या मार्गदर्शिकेतील सगळे प्रश्न बुद्धिमत्ताला जी आपण 200 पानी लहान वही घालणार आहोत, स्मॉल असते ती, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, वरती लिहायचं आहे बुद्धिमत्ता आकलन 1.1 सूचना पालन, आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रश्न पहिला लिहायचा आहे, पर्याय लिहायचे आहेत आणि मग खाली त्याचं उत्तर लिहून 1 2 3 4 ला गोल करायचे. कंपल्सरी प्रत्येकानं प्रश्न लिहिणं गरजेचं आहे, पर्याय लिहिणं गरजेचं आहे आणि आलेल्या उत्तराचा पर्याय क्रमांक हा गोल करणे सुद्धा गरजेचं आहे. हा माझा कंपल्सरी अभ्यास सगळ्यांना आहे की आज आता बुद्धिमत्तेचा क्लास झालाय. मग काय मॅडमने अभ्यास दिलाय की दिलेला अभ्यास घटक आहे तो वहीमध्ये जशाचा तसा आपल्याला सोडवायचा आहे, पर्याय लिहायचे आहेत आणि तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहायचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना. तर आज आपण इयत्ता पहिलीचा बुद्धिमत्तेचा पहिला 1.1 घटक घेतलेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या आयमिनरचे क्लास कंपल्सरी ज्यांनी ऍडमिशन केले त्यांनी अटेंड हा करायलाच पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास हा चालू झालेला आहे. थँक्यू.